water available to roots for absorption. वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ॲब्सॉर्प्शन. आता हे वॉटर कोण ॲब्सॉर्ब करतं? वॉटर कोण ॲब्सॉर्ब करतं? दॅट इज अ रूट. कोणता पार्ट ॲब्सॉर्ब करतं? वॉटर. सॉईलमधले जे वॉटर असतं ते ॲब्सॉर्ब करण्याचं काम कोण करतं? रूट्स करतात. म्हणजे रूट म्हणजे कोणता पार्ट? रूटमध्ये जे रूट हेअर्स असतात रूटवरती, ते रूट हेअर्स काय करतात? पाणी वॉटर काय करतात? ॲब्सॉर्ब करतात. आणि वॉटर ॲब्सॉर्ब केलं की बाकीचे जे प्लॅन्टचे जे बाकीचे जे पार्ट असतात त्याला पुरवलं जातं. मग आता हे जे वॉटर ॲब्सॉर्ब केलं जातं, रूट हेअर ॲब्सॉर्ब करतात. मग आता ते कोणतं वॉटर, कोणते रूट हेअर्स कोणतं वॉटर त्या प्लॅन्टला अवेलेबल करतात, तर ते आता आपण हे पाहणार आहोत. पाचच्या टॉपिकमध्ये आपण कोणत्या प्लॅन्टला कोणते वॉटर अवेलेबल होतात ते पाहणार आहोत. आता वॉटर रूट हेअर जे असतात कोणत्या टाईपचं वॉटर ॲब्सॉर्ब करतात, कोणत्या टाईपचं वॉटर ॲब्सॉर्ब करत नाही, म्हणजे जे अवेलेबल होते जे अवेलेबल होत नाही ते आपण पाहणार आहोत. मग त्यामध्ये फर्स्ट आहे वॉटर. प्लॅन्ट ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द रायझोस्फिअर. कोणत्या पार्टमध्ये? तर रायझोस्फिअर. आता यामध्ये प्लॅन्ट ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द रायझोस्फिअर. रायझोस्फिअरमध्ये म्हणजे जे वॉटर असेल ते वॉटर काय केलं जातं? म्हणजे एक छोटासा हा पार्ट आहे रायझोस्फिअर. जसं आपण त्यामध्ये ॲटमॉस्फिअर असेल, स्ट्रॅटोस्फिअर असेल, लिथोस्फिअर असेल, हे जे आपण लेअर असतात त्यामध्ये जसं हा रायझोस्फिअर सुद्धा एक कसा आहे आपल्या पार्ट आहे. आणि तो कसा आहे? रायझो म्हणजे काय? स्मॉल किंवा मायक्रो. रायझो म्हणजे काय? स्मॉल, मायक्रो. आणि स्पेअर म्हणजे काय? एन्व्हायरमेंट. म्हणजे रायझोस्फिअर म्हणजे काय? स्मॉल एन्व्हायरमेंट. ज्या ठिकाणी असेल म्हणजे रूटच्या भोवती एन्व्हायरमेंट जर पाहायचं झालं तर एकदम जे रूट हेअर असतात ते कसे असतात? डेलिकेट असतात. आणि मग त्यांचं सुद्धा एन्व्हायरमेंट कसं असेल? स्मॉल एन्व्हायरमेंट असेल. म्हणजे प्लॅन्ट ॲब्सॉर्ब वॉटर फ्रॉम द रायझोस्फिअर. रायझोस्फिअरमधलं जे वॉटर आहे ते प्लॅन्ट काय करतात? ॲब्सॉर्ब करतात. मग वॉटर प्रेझेंट इन द सॉईल ऑकर्स ॲज. आता जे सॉईलमध्ये जे वॉटर प्रेझेंट असतं वॉटर प्रेझेंट इन द सॉईल ऑकर्स ॲज. कोणत्या टाईपचं वॉटर या सॉईलमध्ये प्रेझेंट असतं त्यामध्ये 4 टाईप आहेत. तिचे फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर, सेकंड आहे त्यामध्ये हायग्रोस्कोपिक वॉटर, थर्ड आहे कंबाईंड वॉटर आणि फोर्थ आहे कॅपिलरी वॉटर. असे हे वॉटरचे 4 टाईप आहे. आणि हे 4 टाईपचं वॉटर हे सॉईलमध्ये प्रेझेंट असतं. वॉटर प्रेझेंट इन द सॉईल ऑकर्स ॲज ग्रॅव्हिटेशनल, हायग्रोस्कोपिक, कंबाईंड अँड कॅपिलरी वॉटर. आणि मग त्यामध्ये या 4 टाईपचे जे वॉटर असतात म्हणजे हे जे वॉटर त्यामध्ये या रूटची हेडच्या म्हणजे रूटच्या भोवती असतात आणि मग त्यामध्ये जे स्मॉल एरिया आहे जे एन्व्हायरमेंट आहे तसं, कारण हे स्मॉल जे रूट हेअर असतात हे रूट हेअरची लांबी किती असते? फक्त 10 मिलीमीटर एवढी त्याची लांबी असते मग त्यामध्ये त्यांचा स्पेस कसा असतो? स्मॉल असतो. फॉर एक्झाम्पल आपण जर हे रूट हेअर जर आपण काढलं तर यामध्ये हे काय असतात? सॉईल पार्टिकल असतात. आणि सॉईल पार्टिकलमध्ये काय असतात? हे वॉटर मॉलिक्यूल असतात. आणि हे वॉटर मॉलिक्यूल जे असतात म्हणजे एक वॉटर मॉलिक्यूलची एंट्री कुठं होते? या रूट हेअर. इथं काय असते? सेल वॉल असते. आणि मग हे रूट हेअर काय करतात? वॉटर ॲब्सॉर्ब करतात. आणि वॉटर ॲब्सॉर्ब केलं का एक सेल दुसऱ्या सेलला काय करते? प्रेशर निर्माण करते. आणि ते प्रेशरमुळे हे वॉटर काय होतं? हे वर जातं अशा प्रकारे हे म्हणजे 4 टाईपचं वॉटर आहे. त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल वॉटर, नंतर हायग्रोस्कोपिक वॉटर, कंबाईंड वॉटर आणि कॅपिलरी वॉटर. आणि मग या 4 वॉटर मध्ये कोणतं प्लॅन्टला ॲब्सॉर्ब करता येतं, कोणतं अवेलेबल आहे ते आता आपण पाहणार आहोत. त्यामध्ये फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. त्यामध्ये फर्स्ट वॉटर आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आता ग्रॅव्हिटेशनल वॉटर म्हणजे काय? वॉटर पर्क्युलेट डीप ड्यू टू द ग्रॅव्हिटी इन द सॉईल. वॉटर पर्क्युलेशन म्हणजे काय? झिरपणे. म्हणजे पाणी काय होतं? खाली झिरपत जातं खोलवरती. वॉटर पर्क्युलेट डीप
कशामुळं? ड्यू टू द ग्रॅव्हिटी इन द सॉईल. मग त्या सॉईलमध्ये काय होते? ग्रॅव्हिटी निर्माण होते आणि ही ग्रॅव्हिटी निर्माण झाल्यामुळं ते पाणी काय होतं? झिरपत झिरपत खोल खोल जातं आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ ग्रॅव्हिटेशनल वॉटर. आणि याला काय म्हणतात? ग्रॅव्हिटेशनल वॉटर असं म्हणतात. आणि मग हे जे ग्रॅव्हिटेशनल वॉटर आहे, दिस इज नॉट अवेलेबल टू प्लॅन्ट फॉर ॲब्सॉर्प्शन. आणि मग ॲब्सॉर्ब करण्यासाठी वॉटर अवेलेबल होत नाही, कारण हे जे पाणी आहे हे झिरपत झिरपत खोलपर्यंत जातं, कारण हे पाणी काय होत नाही, असं वर चढू शकत नाही आणि म्हणून हे वॉटरला ॲब्सॉर्ब करता येत नाही. फर्स्ट आहे ग्रॅव्हिटेशनल वॉटर. वॉटर पर्कोलेट डीप ड्यू टू द ग्रॅव्हिटी इन द सॉईल अँड दिस टाईप ऑफ वॉटर इज कॉल्ड ॲज द ग्रॅव्हिटेशनल वॉटर. म्हणजे आणि हे प्लॅन्टला इट इज नॉट अवेलेबल टू प्लॅन्ट फॉर ॲब्सॉर्प्शन. म्हणजे हे वॉटर ॲब्सॉर्ब करता येत नाही, कारण हे जे पाणी या रूट हेअरने ॲब्सॉर्ब केलं का ते प्रेशरने काय होत नाही, वरवर जात नाही. आणि दॅट इज नॉट अवेलेबल, दिस इज नॉट अवेलेबल टू प्लॅन्ट फॉर ॲब्सॉर्प्शन. आता सेकंड आहे पहा, ग्रॅव्हिटेशनल वॉटर झाला. आता सेकंड वॉटर आहे हायग्रोस्कोपिक वॉटर. हायग्रोस्कोपिक वॉटर म्हणजे काय? त्यामध्ये फाईन सॉईल पार्टिकल ॲब्सॉर्ब वॉटर अँड हेल्ड. दिस इज कॉल्ड ॲज हायग्रोस्कोपिक वॉटर. फाईन सॉईल पार्टिकल ॲब्सॉर्ब वॉटर अँड हेल्ड. म्हणजे फाईन सॉईल पार्टिकल म्हणजे छोटे छोटे असे सॉईल पार्टिकल असतात, ते काय करतात? वॉटर ॲब्सॉर्ब करतात आणि मग ते काय करतात? अँड होल्ड. म्हणजे ती वॉटर त्यामध्येच ॲब्सॉर्ब करून ते ठेवतात. फॉर एक्झाम्पल, आपण जर माती घेतली, त्या मातीमध्ये जर आपण त्यामुळे पाणी टाकलं तर ती माती जे काय असतात सॉईल पार्टिकल काय करतात? ते वॉटर ॲब्सॉर्ब करतात. म्हणजे आपण म्हणतो ना ओली माती, त्यांनी काय केलेलं असतं? ते वॉटर ॲब्सॉर्ब केलेलं असतं. आणि म्हणून हे जे वॉटर आहे हे हायग्रोस्कोपिक वॉटर पूर्ण सॉईल पार्टिकलने ॲब्सॉर्ब केल्यामुळं ते प्लॅन्टला अवेलेबल होत नाही. दिस इज नॉट अवेलेबल टू प्लॅन्ट फॉर ॲब्सॉर्प्शन. कारण हे सगळं पाणी काय कोण करते ॲब्सॉर्ब? सॉईल करते. सॉईल ॲब्सॉर्ब करते, त्यामुळे ते प्लॅन्टला म्हणजे रूट हेअरला ते प्लॅन्ट पाणी मिळत नाही. थर्ड आहे कंबाईन वॉटर. आता कंबाईन वॉटर म्हणजे काय? वॉटर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साइड्स ऑफ सिलिकॉन अँड ॲल्युमिनियम. सिलिकॉन आणि ॲल्युमिनियमच्या ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये जे वॉटर असेल त्याला म्हणायचं कंबाईन वॉटर. म्हणजे ते कंबाईन असतं सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम या ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये हे वॉटर जे असतं त्याला म्हणायचं कंबाईन वॉटर. वॉटर प्रेझेंट इन द फॉर्म ऑफ हायड्रेटेड ऑक्साइड्स ऑफ सिलिकॉन अँड ॲल्युमिनियम अँड दॅट इज कॉल्ड ॲज अ कंबाईन वॉटर. आणि हे जे कंबाईन वॉटर असतं इट इज अवेलेबल टू प्लॅन्ट फॉर ॲब्सॉर्प्शन. आणि मग हे वॉटर जे असतं ते रूट हेअरला ॲब्सॉर्ब करता येतं. आणि हे जे पहिलं आपण ग्रॅव्हिटेशनल वॉटर हायग्रोस्कोपिक वॉटर ते प्लॅन्टला अवेलेबल होत नाही. फक्त हे तिसरा जो टाईप सांगितला वॉटरचा, त्यामध्ये कंबाईन वॉटर. हे कंबाईन वॉटर असतं दॅट इज ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये असतं आणि मग त्यामध्ये हलका ॲब्सॉर्ब म्हणजे हलके ऑक्साईडचे फॉर्म असतात त्यामध्ये सिलिकॉन आणि ॲल्युमिनियम या फॉर्ममध्ये ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये जे वॉटर असेल दॅट इज कॉल्ड ॲज अ कंबाईन वॉटर. म्हणजे वॉटर या ऑक्साईडच्या फॉर्ममध्ये कंबाईन झालेलं असतं दॅट इज कॉल्ड ॲज अ कंबाईन वॉटर. आणि फोर्थ आहे कॅपिलरी वॉटर. कॅपिलरी वॉटर म्हणजे काय? आता हे जे आपण रूट हेअरचं जर आपण पाहिलं दॅट इज अ रूट हेअर जे आहे ते कसं आहे दॅट इज अ ट्यूब लाईक. कसं आहे? ट्यूब लाईक आहे आणि मग त्यामध्ये जास्त वॉटर जर प्रेझेंट असेल त्यामध्ये जर आपण कॅपिलरी जर टाकली तर कॅपिलरी काय होते? ते पाणी वरवर चढत जातं आणि तेच ह्याच्यामध्ये आहे सम अमाऊंट ऑफ वॉटर इज हेल्ड इन पोर्स प्रेझेंट बिटवीन द नेबरिंग सॉईल पार्टिकल. जे सॉईल पार्टिकल असतात दोन आपण सॉईल पार्टिकल जर त्यामध्ये घेतले तर त्यामध्ये स्मॉल सॉईल पार्टिकलमध्ये शेजारच्या दोन सॉईल पार्टिकलमध्ये जी छोटीशी जी जागा असते जे स्पोर असतात आणि त्यामध्ये छोट्या प्रमाणामध्ये फॉर एक्झाम्पल हे जे सॉईल पार्टिकल असेल हे दोन सॉईल पार्टिकल आहे शेजारचे आणि या शेजारच्या सॉईल पार्टिकलमध्ये काय आहे? एक छोटी जागा आहे स्मॉल पोर्स आहे, छोटी जागा आहे आणि या जागेमध्ये सुद्धा स्मॉल अमाऊंट ऑफ वॉटर हेल्ड करून ठेवलं जातं. म्हणजे थोड्या प्रमाणामध्ये वॉटर हे हेल्ड म्हणजे पकडून ठेवलं जातं आणि दॅट इज कॉल्ड ॲज अ कॅपिलरी. कशामुळे? दॅट इज अ ड्यू टू द कॅपिलॅरिटी and this water is called as a capillary water and that is available for absorption आणि हे वॉटर प्लॅन्टला ॲब्सॉर्ब करता येतं.
म्हणजे रूट हेअर ॲब्सॉर्ब करू शकतात. तर अशा प्रकारे वॉटरचे 4 फॉर्म आहे. त्यामध्ये 2 त्यामध्ये प्लॅन्टला अवेलेबल करता येत नाही, म्हणजे रूट हेअर ॲब्सॉर्ब करत नाही. ग्रॅव्हिटेशनल आणि सेकंड पाहिला आपण हायग्रोस्कोपिक वॉटर, आणि त्यामध्ये जे थर्ड आहे त्यामध्ये कंबाईन वॉटर आणि कॅप्युलरी वॉटर हे प्लॅन्टला म्हणजे रूट हेअरला ॲब्सॉर्ब करता येतात. दॅट इज अवेलेबल फॉर ॲब्सॉर्ब, म्हणजे ॲब्सॉर्ब करण्यासाठी अवेलेबल होतात. त्यामध्ये 2च वॉटर आहे, त्यामध्ये कंबाईन वॉटर आणि कॅप्युलरी वॉटर हे रूट हेअरला ॲब्सॉर्ब करता येतात. तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये त्यामध्ये आपण वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ॲब्सॉर्प्शन, म्हणजे प्लॅन्टला कोणते प्रकारचे वॉटर अवेलेबल होऊ शकतात, म्हणजे रूट हेअर कोणतं वॉटर ॲब्सॉर्ब करू शकतं. त्यामध्ये आपण 4 पाहिले. त्यामध्ये म्हणजे वॉटर प्रेझेंट इन द सॉईल, सॉईलमध्ये कोणकोणते वॉटर आहे पहा, कोणकोणत्या टाईपचं वॉटर आहे. त्यामध्ये ग्रॅव्हिटेशनल वॉटर आहे, नंतर हायग्रोस्कोपिक वॉटर आहे, कंबाईन वॉटर आहे आणि कॅप्युलरी वॉटर आहे. ह्या 4 टाईपचं वॉटर या सॉईलमध्ये असतं. आणि त्यामध्ये ही जे रूट हेअर असतात म्हणजे ॲब्सॉर्ब करण्यासाठी फक्त 2च टाईपचं वॉटर अवेलेबल होऊ शकतं. त्यामध्ये कंबाईन वॉटर आणि कॅप्युलरी वॉटर, आणि ग्रॅव्हिटेशनल वॉटर आणि त्यामध्ये हायग्रोस्कोपिक वॉटर हे ॲब्सॉर्ब करायला अवेलेबल होत नाही, कारण जे सॉईल पार्टिकल असतात ते सॉईल पार्टिकल ते वॉटर काय करतात, ॲब्सॉर्ब करतात, आणि त्यामुळे रूट हेअरला ते ॲब्सॉर्ब करता येत नाही. तर अशा प्रकारे आपण हे वॉटर अवेलेबल टू रूट्स फॉर ॲब्सॉर्प्शन म्हणजे प्लॅन्ट वॉटर रिलेशन हा टॉपिक जर आपण पाहिला, यामध्ये आपण हे 3 टॉपिक्स पॉईंट पाहिलेत. 6.1, 6.2 आणि 6.3 हे 3च टॉपिक यामध्ये आहे पहा. आणि पुढचा जो सिलेबस आहे तो रिड्यूस केलेला आहे पहा. म्हणजे आज आपलं या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं हे चॅप्टर इट इज अ प्लॅन्ट वॉटर रिलेशन हे चॅप्टर आपलं कंप्लीट झालेलं आहे पहा. धन्यवाद. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण नेक्स्ट चॅप्टर आपण सुरू करणार आहोत पहा. तर धन्यवाद.